मोदी छोड़, वोट छोड़, गद्दी छोड़, मोदी संघर्ष करो, मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार, राहुल जी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, प्रियंका जी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, खड़गे जी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, विक्रांत जी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। अरे गली गली में चोर है, मोदी साथ छोड़ है, अरे गली गली में चोर है, मोदी साथ छोड़ है, अरे गली गली में चोर है, मोदी साथ छोड़ है, गद्दी छोड़, 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 गद्दी छोड़। राहुल गांधी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, विकास दादा संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, विकास दादा संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। गद्दी छोड़, गद्दी छोड़, गद्दी छोड़। हम लड़ेंगे जोरों से, हम लड़ेंगे जोरों से। काँग्रेस पक्षाचा, विजय असो, काँग्रेस पक्षाचा, नेते आणि भारताचे नेते राहुलजींनी संसद से सड़क तक ये घोषणा दे दो कि वोट चोर गद्दी छोड़। इलेक्शन डिपार्टमेंट हे मोदीचं एजंट आहे। इलेक्शन डिपार्टमेंटने वोटची चोरी केलेली आहे, खोटे वोट्स नोंदवून मोदीला सत्तेवर बसवलेला आहे। महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांना सत्तेवर बसवलेला आहे, त्याचा निषेध संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, आपल्या देशाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, गावागावामध्ये काँग्रेस रस्त्यावरती उतरून करत आहे। आणि त्याचाच एक भाग म्हणून ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे महिला काँग्रेस असेल, युवक काँग्रेस असेल, सेवादल असेल, इतर सर्व कार्यकर्ते असतील, सर्व सेलचे कार्यकर्ते असतील, मागासवर्गीय सेलचे असतील, ओबीसी सेलचे असतील, सर्वच सेलच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन हे आंदोलन पुकारलेले उत्तर भारतीय असतील, त्याच्यामध्ये दक्षिण भारतीय असतील, त्याच्यामध्ये पूर्व भारतातील असतील, पश्चिम भारतातील असतील, सर्वच प्रकारचे कार्यकर्ते यामध्ये सहभागी झालेले आहेत। व सर्वांचा एकच नारा आहे की ही वोट चोरी जी झालेली आहे हिचा पोलखोल झाला पाहिजे। निवडणूक आयोगाने ज्या वोटची चोरी झालेली आहे त्या ते लोकांसमोर जाहीर केलं पाहिजे। तोपर्यंत काँग्रेस गप्प बसणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये ही वोट चोरी थांबवल्याशिवाय काँग्रेस गप्प राहणार नाही। आणि या देशाचा पंतप्रधान राहुलजींना केल्याशिवाय काँग्रेसचे कार्यकर्ते गप्प बसणार। लोकसभा झाले, विधानसभा झाले, आता महापालिका निवडणूक ह्यामध्ये पण चोरी होणार आहे का? महापालिकांमध्ये वोट चोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, परंतु आमचे कार्यकर्ते सतर्क आहेत, सक्षम आहेत। जशी प्रारूप यादी, मतदार यादी घोषित होईल, आमचे कार्यकर्ते गल्ली गल्लीमध्ये जाऊन जे खोटे वोट्स नोंदवलेले आहेत किंवा जे बोगस वोट्स आहेत त्याला बाहेर काढून आम्ही काँग्रेस महापालिकेवर काँग्रेसचा आणि इंडिया आघाडीचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही। काय आव्हान करा नागरिकांना की जे वोटिंगसाठी तुम्ही झालं काय? सगळ्या जे सुज्ञ मतदार आहेत त्यांना माझं आव्हान आहे की सकाळी 7 वाजल्यापासून आपण आपल्या नावावर दुसऱ्याने बोगस वोटिंग करू नये, म्हणून सकाळी 7 वाजल्यापासून जास्तीत जास्त संख्येने वोटिंग करून आपण योग्य माणसाला निवडून द्यावे। राहुल जी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, जोरों से, हम लड़ेंगे जोरों से। काँग्रेसचं म्हणणं आहे की एक व्यक्ती एक वोट अशाच प्रकारे नाही मतदान झालं पाहिजे, परंतु तुम्ही बघितलं असेल की एकेका माणसाच्या नावावर अनेक मतदान या ठिकाणी झालेलं आहे। राहुलजी गांधी यांनी कशा पद्धतीने लोकशाही पायदळी तुडवत पूर्णपणे पुरावे दिलेले आहेत की तुम्ही बघितलं असेल की फॉर्म नंबर 6 भरायचा आहे आणि त्या नवीन मतदाराला मतदानाचा अधिकार मिळतो। तिकडे 80 वर्षाच्या मतदारांनी मतदान केलेलं आहे। एकेका घरामध्ये 40 बोगस मतदान त्या ठिकाणी बोललेले, पत्ते त्या ठिकाणी खोटे आहेत, काही ठिकाणी तर वोटर आयडी वरती फोटो नाहीत। हे पुराव्यासकट दिल्यानंतर सुद्धा हा जो निवडणूक आयोग आहे तो भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचा सारखा त्या ठिकाणी वागत आहे। त्यामुळे काँग्रेस पक्षाने संसदेच्या सडक तक राहुलजींनी जी हाक दिलेली आहे की प्रत्येक राज्यामध्ये असेल, प्रत्येक जिल्ह्यामध्ये असेल किंवा प्रत्येक शहराच्या गल्ल्यांमध्ये आम्ही या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। मशाल मोर्चा असेल, सह्यांची मोहीम असेल, अशा माध्यमातून आम्ही आंदोलन घेत आहोत। काँग्रेसने
या माध्यमातून करेंगे या मरेंगे अशा पद्धतीने आंदोलन आम्ही या ठिकाणी घेत आहोत. काँग्रेस पक्षाचा जय हो. राहुल गांधी संघर्ष करो. हम तुम्हारे साथ हैं. राहुल गांधी संघर्ष करो. हम तुम्हारे साथ हैं.